भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवीर औरंगाबादला माझं प्रमुख सेंटर आहे, बुद्धगयला आहे आणि हिरानंदानी गार्डन पवई या ठिकाणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर धम्मप्रचार करत राहतो. आता येणाऱ्या हा महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कधी होणार आहे, कुठे होणार आहे, कशा प्रकारची रूपरेखा हे प्रेस नोट आपल्याला दिलीच आहे. आता पुन्हा एकदा सांगा. तर 6 डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये लोक मुंबईला येतात. जगभरातून बौद्ध भिक्षू येतात. तर 7 डिसेंबर आम्ही निवडलेलं आहे, कारण 6 डिसेंबरला लोक चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जातात. म्हणून 7 डिसेंबरला बाबासाहेबांना महान वंदना देण्यासाठी 7 डिसेंबर पवई येथील जयभीम नगर बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दिवसभर हा कार्यक्रम चालत राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणालात की दादरमध्ये सुद्धा तर जिथं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येतात त्यावेळेला तुम्ही तिथे उपस्थित असणार आहेत का? दादरच्या चैत्यभूमीवर आमचा संपूर्ण भिक्खू संघ 6 डिसेंबरला खास मानवंदना देण्यासाठी भिक्खू संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला जातो. संपूर्ण भिक्खू संघ एकत्र येतात. तिथं भिक्खू संघाला भोजनदान दिले जाते. मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमच्या बाजूलाच आहेत आणि ते सर्व त्यांचं मॅनेजमेंट करतात. महानगरपालिकासुद्धा त्यामध्ये मोठं सहकार्य आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते लोकांचं योगदान आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की दादरमध्ये 6 डिसेंबरला प्रचंड गर्दी असते, तर तिथे जी वाहतूक व्यवस्था आहे, तिथे जे लोक दुरून येतात तर त्यांची व्यवस्था कशी असणार आहे आणि शिवाजी पार्कमध्ये बऱ्याचदा यांची व्यवस्था केली जाते, तर त्याच्याबद्दल त्याबद्दल सांगा. 6 तारखेला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी भीम अनुयायी येत असतात. तर त्याचं नियोजन करण्यासाठी जे काही आपण प्रश्न विचारला की तिथली ती गर्दी, त्याचं नियोजन कशा पद्धतीने असणार, तर त्यासाठी आम्ही 1 महिन्यापासून मुंबई पोलीस प्रशासन यांच्यासोबत आमच्या बैठका झाल्या, महानगरपालिकेसोबत बैठका झाल्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनासोबत सुद्धा बैठका झाल्या. ते नियोजन प्रशासनाचं आहे आणि त्यांची योग्य ती काळजी घेतलेली आहे. 7 तारखेला जो प्रोग्राम आहे लोकांना कशा प्रकारे आवाहन करणार तिथे येण्यासाठी? ॲक्च्युली हा कार्यक्रम जे काही महामानवास मानवंदना हा जो काही पवईमध्ये हिरानंदानी गार्डन या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, याची प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसामध्ये असा प्रचार झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम चालत असल्यामुळे ह्या कार्यक्रमाची जाणीव सर्वांना आहे आणि 25 वर्षापासून एकच तारीख असल्यामुळे 7 डिसेंबर 7 डिसेंबर 7 डिसेंबर या 7 डिसेंबर ही तारीख कधीच चेंज होत नाही. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाची माहिती सर्व लोकांना आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आहे. भीम अनुयायांना जर तिकडे यायचं असेल पण काही लोक लांबचे असतात, तर त्यांना काही येण्या जाण्याची प्रवासाची काही सुविधा केल्या आहे का आपल्या संघात थ्रू? ॲक्च्युली सर्व 6 तारखेला सर्व लोक मुंबईमध्ये येत असतात. ऑलरेडी ते त्यांचं आगमन झालेलं असते, त्यांच्यामुळे तिथे येण्यासाठी त्यांना सर्व माहिती दिलेली आहे आणि तशी काही विशेष व्यवस्था आम्ही काही केली नाही, परंतु स्वतःवरून उपासक उपासिका धम्म अनुयायी त्या ठिकाणी येत असतात.